नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। केंद्र शासनाच्या एका महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। ज्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी, ज्या योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी पूर्ण प्रशासकीय विभाग अगदी युद्ध पातळीवरती काम करत आहेत। प्रत्येक गावागावामध्ये या योजनेसंदर्भामध्ये रजिस्ट्रेशनचे कॅम्प लावण्यात आलेले आहेत। सर्व प्रशासन जातीनिशी या योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी कार्यरत आहे। तर ही कोणती योजना आहे आणि ही कोणासाठी आहे, तर या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा। योग्य व्यक्तीला योग्य योजनांचा लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने ही नवीन योजना सुरू केलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत आपलं रजिस्ट्रेशन करून घेणं अत्यावश्यक आहे। या योजनेअंतर्गत जर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असेल, आपलं कार्ड याच्यामध्ये निघलेलं असेल तरच आपल्याला इथून पुढे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल, अन्यथा आपल्याला या योजनांचा लाभ घेण्यामध्ये अडचण येऊ शकते। तर ही योजना कोणती आहे तर ते आता आपण सविस्तर पाहू। या योजनेचा फायदा देशातील प्रत्येक शेतकऱ्याला होणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याचा एक फार्मर आयडी हा या योजनेअंतर्गत क्रिएट केला जाणार आहे। फार्मर आयडीद्वारे शेतकऱ्यांची सर्व माहिती ही शासनाकडे एकत्रितरित्या संचयित केली जाईल। केंद्र शासन ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी माहिती संच हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवत आहे। याचा फायदा विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांना वाटप करण्याकरता शक्य होणार आहे। हवामान, मृदा म्हणजे जमिनीच्या आरोग्याची माहिती, पिकाबद्दल उचित सल्ला इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींची माहिती मिळवण्याकरिता शेतकरी माहिती संच प्रकल्पामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे। यासाठी शासनाने या प्रकल्पामध्ये नोंद करण्यासाठी आवाहन केलेले आहे। आपल्या जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन आपण याची नोंदणी करू शकतो। ही नोंदणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे। यासाठी कोणतेही चार्जेस, कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आयडी बनवला जाईल, शेतकऱ्याची ओळख व माहिती सुरक्षित ठेवली जाईल आणि शेतकऱ्यांना SMS द्वारे महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत देशभरातील प्रत्येक शेतकऱ्याचे किसान कार्ड म्हणजेच फार्मर आयडी, फार्मर कार्ड बनवले जाणार आहे। तसेच शेतीविषयक सर्व सुविधा या कार्ड अंतर्गत दिल्या जाणार आहेत। किसान कार्ड बनवण्यासाठी शेतकऱ्याला काय कागदपत्र आवश्यक आहेत तर त्याच्यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, सामायिक शपथपत्र, पीक पेरा, 7/12 आणि 8A उतारा लागणार आहे। त्याचबरोबर आधार कार्ड आणि आधारला जोडलेला जो मोबाईल नंबर आहे तर हा देखील तिथं असणं आवश्यक आहे। किसान कार्ड ज्या शेतकऱ्यांनी काढलेलं असेल तर त्यांना कोणत्या सुविधा मिळतील तर याच्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊ। या कार्डमुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सुलभता होणार आहे। त्याचबरोबर अगदी सुलभ पद्धतीने कृषी कर्ज देखील घेता येईल। बाजारभावाची नियमित माहिती मिळेल आणि त्यामुळे बाजारभावाला चांगला भाव देखील मिळणार आहे। देशातील प्रत्येक शेतकऱ्याने आपला फार्मर आयडी काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे। गाव पातळीवरती, जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती, अगदी युद्ध पातळीवरती हे नाव नोंदणी करून घेण्यास सुरुवात केलेली आहे। आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवरती जाऊन आपण अगदी मोफत या फार्मर आयडीचे रजिस्ट्रेशन करू शकता व किसान कार्ड आपले काढू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपले सर्व शेतकरी बांधव या किसान कार्डच्या योजनेचा लाभ घेतील व त्यांना भविष्यामध्ये येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ मिळेल। पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।